प्रचारानिमित्त त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया आणि आपल्या गल्लीतील महिला वर्ग त्यांचं औक्षण करतायत। 5 जण आहेत ते 5 जण। कृपया सर्वांनी बसून घ्यायचं आहे, उभं राहू नको। धन्यवाद आणि सगळ्यांना नमस्कार। थोड़ा इथे उभं राहून बोलते, कोई उठेंगे नहीं प्लीज, कोई उठेंगे नहीं प्लीज। नमस्कार ऐकायला नाही आलं दोरेपाड्याचा नमस्कार। माझा आवाज बसला आहे पण तरी मी म्हटलं हरकत नाही, मला 2 गोष्टी सांगायच्याच आहे। मला हा भाग आवडतो पण मला माहिती आहे इथे खूप खूप सुधारणा करण्याची गरज आहे आणि मी स्वतः म्हणूनच फिरते आहे सगळीकडे, कारण मला हे सगळं स्वतःला बघायचं होतं। तुमचा पाण्याचा प्रश्न किती बिकट आहे ते मला आत्ताच सगळं कळतंय आणि तो सगळ्यात पहिला सॉल्व्ह केला पाहिजे, ह्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही आहे। आणि मी तुम्हाला शब्द देते, इथे मी निवडून आले तर जॉगर्स पार्क तर होऊनच राहणार। थँक्यू। कारण मला असं वाटतं की एवढा सुंदर आहे हा भाग आणि मुंबईचा इतका सुंदर भाग आहे पण कुठेतरी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये खूप सुधारणा होऊ शकतात आणि तुम्हा सगळ्यांच्या आयुष्याच्या पद्धतीमध्ये आयुष्यात खूप सुधारणा होऊ शकतात। आणि त्याच्याच करता मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की यावेळी सगळेजण निवडणुकीच्या दिवशी सुट्टी आहे म्हणून घरात बसून राहू नका। गरमी वाढायच्या आधी लवकर लवकर धावत पळत एक पटकन वोट द्या, हाताचा साथ द्या, कारण आपल्याला सगळ्यांनाच विकासाकडे बढायचंय ना की दुष्काळाकडे। त्यामुळे ही खूप गरज आहे, आमची काळाची गरज आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन अशा गव्हर्नमेंटला आणावं, अशा गव्हर्नमेंटला आणावं की ज्यांनी आपल्याला पुढे नेले, नेहमी आयुष्यात विकासाकडे नेले। आणि अजून एक कारण, मी आज स्वतः म्हणून या सगळ्या भागात फिरते, ह्याचं कोणाला काही माहिती आहे का काय कारण आहे? माहिती आहे का? कारण हा लोक कोकणचे लोक असत म्हणून। मी कोकणातली आहे, माझा जन्म कोकणात झालेला आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाटपरुळे छोट्याशा गावामध्ये माझा जन्म झाला आहे। त्यामुळे मी कुठूनही चंद्रावरनं वगैरे आलेली मुलगी नाही आहे। आपल्या कोकणातनं जसे सगळे काबाड कष्ट करणारे लोक इथे वसत आहेत तशाच काबाड कष्ट करणाऱ्या घरातली मी व्यक्ती आहे। पण लोकांचं बेशुमार अपरंपार प्रेम होतं, खूप कडक मेहनत होती म्हणून खूप आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकले आणि आता ते प्रेम परत करण्याची वेळ आली आणि म्हणून या समाजकारणात राजकारणात उतरले आणि त्यामुळे तुमच्याबरोबर तुमची साथी प्रतिनिधी म्हणून पुढे तुम्हाला नेऊ इच्छिते। त्यामुळे ह्यावेळी या सगळ्या लोकांना दाखवून द्या की जे नेहमी म्हणत असतात की मराठी लोक हे, मराठी लोक ते, मराठी लोक ते, आणि आपल्याला कुठल्याच प्रकारचा विकासही मिळणार नाही आणि सगळाच भकासच होऊन जाईल। त्याच्यापेक्षा चलत रवतलाय मी पण आणि चलत रवतला तुम्ही सुद्धा। तर या मग लवकर आणि हातावरती पंजा द्या आणि मग पूर्ण दिवस माशाची आमटी आणि भात खाऊन मस्त, आणि झालंच तर सोलकढी सुद्धा आणि तळलेला बांगडा। थँक्यू। आणि आता सगळ्यांनी 1 2 3 नंतर हाताचा पंजा सगळ्यांना दाखवायचा, म्हणजे बऱ्याच लोकांना कळेल की हाताच्या पंजात किती ताकद आहे। 1 2 आणि 3। थँक्यू आणि मला खूप छान वाटलं, इथे परत येईन। हॅलो।